नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी घेऊन आलेलो तुमच्या समोर नर्सिंग ऍप्टिट्यूडचा थिअरी बुस्टर क्लास. आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला पूर्ण थिअरी समजून सांगणार आहे नर्सिंग संदर्भातील. आणि त्यासोबतच मी तुम्हाला नर्सिंगच्या जे नर्सिंग ऍप्टिट्यूडचे तुम्हाला मी काय देणार आहे, थिअरी नोट्स देणार आहे मी तुम्हाला स्क्रीनवर लिहून लिहून. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि डिस्क्रिप्शन मध्ये मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे. त्या सर्वांनी काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांना आवर्जून विनंती आहे, फ्री नोट्स मिळवण्यासाठी सगळ्यांनी काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे. नर्सिंगला सुरुवात करण्याआधी तुम्हाला नर्स काय असते ते समजून घ्यावं लागेल. नर्सिंगला शिकण्याआधी, नर्सिंगला ऍडमिशन घेण्याआधी, नर्सिंगची सीईटी देण्याआधी तुम्हाला काय समजून घ्यावं लागेल, नर्स काय असते. तर सगळ्यात आधी नर्सचा मी तुम्हाला फुल फॉर्म सांगतो. नर्समध्ये NURSE हे 5 अक्षर मिळून नर्स हा शब्द बनतो, ज्यामध्ये N चा अर्थ असतो नॉबल, U चा अर्थ असतो अंडरस्टँडिंग, R चा अर्थ असतो रिस्पॉन्सिबल, S चा अर्थ असतो सिम्पॅथेटिक, आणि E चा अर्थ असतो इफिशियंट. वही पेन घ्या पटकन, पटापट फ्री नोट्स भेटत आहे. सगळ्यांनी पटापट फ्री नोट्स काय करायचं आहे, लिहून घ्यायचं आहे. ओके, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ नर्स? तर नर्स हा शब्द एकूण किती अक्षरांपासून बनलेला आहे? 5 अक्षरांपासून बनलेला आहे. ज्या ठिकाणी N चा अर्थ असतो नॉबल, U चा अर्थ असतो अंडरस्टँडिंग, R चा अर्थ असतो रिस्पॉन्सिबल, S चा अर्थ असतो सिम्पॅथेटिक आणि E चा अर्थ असतो इफिशियंट. ठीक आहे. आफ्टर दॅट मी तुम्हाला आता डेफिनेशन सांगतो. कशाची डेफिनेशन सांगतो? नर्सिंगची. नर्सिंग is the unique function of nurse. नर्सिंगची डेफिनेशन काय आहे लक्षात ठेवा राजांनो. नर्सिंग इज अ युनिक फंक्शन ऑफ नर्स टू असिस्ट इंडिव्हिज्युअल सिक और वेल. नर्सिंग इज द युनिक फंक्शन ऑफ नर्स टू असिस्ट. कोणाला असिस्ट करते, कोणाच्या सोबत असते, कोणावर लक्ष देते? तर इंडिव्हिज्युअल, कुठला व्यक्ती जो हा सिक, सिक म्हणजेच काय, आजारी, जो काय आहे, आजारी आहे. आणि और दुसरा कोण, वेल, सॉरी दुसरा कुठला, वेल, जो काय आहे, ज्याचं आरोग्य कसं आहे, सुदृढ आहे. आता तुम्ही म्हणणार सर नर्स दोघांना का केअर देण्याचं काम करते? सर नर्स आजारींना पण आणि ज्यांचे आरोग्य चांगलं आहे त्यांना पण केअर का देते, काळजी का घेते त्यांची? तर त्याच्या मागचे उत्तर सांगतो राजांनो. जो व्यक्ती आजारी आहे त्या व्यक्तीची काळजी नर्स यासाठी घेते जेणेकरून तो आजारपणातून लवकर बरा व्हायला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा आजार नाहीये त्या व्यक्तीला भविष्यातही त्याचे आरोग्य सुदृढ असायला पाहिजे, भविष्यामध्ये पण त्याला कुठल्याही पद्धतीचा आजार होऊ नये यासाठी नर्स काय करत असते, काळजी घेत असते. आणि हेच तिचं मेन काय असतं, युनिक. म्हणजेच काय, युनिकचा अर्थ काय असतो मराठीमध्ये? कमेंट करून सांगा, मराठीमध्ये युनिकला काय म्हणतात? एकांकी कार्य असतं, म्हणजे युनिक, सगळ्यांपेक्षा वेगळं, असा असतो नर्सचा फुल फॉर्म. लिहून घ्या. ओके. नर्सिंगला जेव्हाही नर्सिंग बद्दल बोललं जात असतं त्या टायमाला एक नाव येत असतं सगळ्यांसमोर, ते म्हणजे फ्लॉरेन्स नाईटिंगेल. काय नाव येतं सगळ्यांसमोर? फ्लॉरेन्स नाईटिंगेल. खूप महत्वाचं आहे फ्लॉरेन्स नाईटिंगेल नाव, लक्षात ठेवा. का महत्वाचं आहे सांगतो. याच्यावरती तुम्हाला मोस्टली 2 ते 3 MCQs ह्याच प्रश्नावरती विचारले जातात. तर फ्लॉरेन्स नाईटिंगेल इज फाउंडर ऑफ नर्सिंग. फ्लॉरेन्स नाईटिंगेलला काय म्हटलं जातं असं, नर्सिंगचं फाउंडर ऑफ नर्सिंग, नर्सिंगची फाउंडर किंवा जनक म्हटलं जात असतं. जनक, जनक, जनक म्हणजेच कोण? जिने जन्म दिला कशाला? नर्सिंगला. नर्सिंगला सुरुवात जिने केलंय तिला काय, तिचं नाव काय आहे? फ्लॉरेन्स नाईटिंगेल. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म
12 मे 1820 रोजी झाला. कधी झाला फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म? 12 मे 1820 रोजी झाला. म्हणून 12 मे हा दिवस इंटरनॅशनल इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. 12 मे हा दिवस काय म्हणून सेलिब्रेट केला जात असतो? इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून सेलिब्रेट केला जात असतो. त्यामागील कारण काय आहे राजांनो? तर त्यामागील कारण असं आहे, फ्लॉरेन्स नायटिंगेल ज्यांनी नर्सिंगला जन्म दिला, ज्यांनी नर्सिंग ही संज्ञा आपल्याला समजावून सांगितली, त्या फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी झाला. त्यामुळे आपण 12 मेला काय म्हणून सेलिब्रेट करतो? इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून सेलिब्रेट करतो. लिहून घ्या, खूप महत्वाचं आहे. पुढे अजून काय महत्वाचे आहे सर सांगतो. तर फर्स्ट नर्स कोण आहे? फर्स्ट नर्स कोण आहे? फर्स्ट नर्स आपल्या फ्लॉरेन्स नायटिंगेल येतं. ओके. नंतर सगळ्यात महत्वाचं 12 मे लक्षात ठेवायचं, लिहून घ्या पटापट. 12 मेला फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म झाला, म्हणून 12 मे इंटरनॅशनल नर्सेस डे म्हणून सेलिब्रेट केला जात असतो. पहिला नर्स कोणत्या आहेत? फ्लॉरेन्स नायटिंगेल आहे. अजून यांच्याबद्दल एक लक्षात ठेवा, यांना काय म्हटलं जात असतं? लेडी विथ द लॅम्प. लेडी विथ द लॅम्प देखील म्हटलं जात असतं. लिहा पटापट. लिहिलं? ओके. अजून पुढची गोष्ट, फर्स्ट नर्सिंग स्कूल इन इंडिया. भारतामध्ये पहिलं फर्स्ट नर्सिंग स्कूल इन इंडिया. लिहून घ्या. कुठे होतं? कोणतं होतं? नाव लिहा पटापट. गव्हर्नमेंट जनरल हॉस्पिटल मद्रास. कधी एस्टॅब्लिश झालं होतं? तर 1871 मध्ये. पटापट लिहा. लिहिलं? ओके. अजून महत्वाचं काय विचारले जाते? हेल्थची डेफिनेशन. ओके, लिहा. हेल्थ इट इज नॉट merely absence of disease. तर मग काय आहे? इट इज कम्प्लीट फिजिकल, मेंटल वेल बिंग बिहेवियर ऑफ पर्सन. कोणी दिलेली ही डेफिनेशन? बाय WHO. WHO काय आहे? तर जागतिक आरोग्य संघटना आहे. WHO काय आहे? WHO जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. WHO ने आपल्याला दिलेली आहे. ओके. WHO ची स्थापना कधी झाली होती? WHO ची स्थापना कधी झाली होती? तर WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये झाली होती. म्हणून आपण 7 एप्रिल का म्हणून साजरी करतो? तर वर्ल्ड हेल्थ डे म्हणून साजरी करतो. MCQ विचारला जाईल, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. WHO चे हेडक्वार्टर कुठे आहे? जिनिव्हामध्ये. कुठे आहे? जिनिव्हामध्ये कुठे आहे? तर स्वित्झर्लंड नावाची सिटी आहे.
स्वित्झर्लंड नावाच्या सिटीमध्ये स्वित्झर्लंड नावाच्या सिटीमध्ये काय आहे, WHO हेडक्वार्टर आहे. WHO काय आहे, हेडक्वार्टर ऑफिस आहे. ठीक आहे, लिहून घ्या, विचारला जाऊ शकतो MCQ. पटापट लिहा. लिहिलं? लिहा पटापट. ओके, नंतर तुम्हाला महत्वाचा मुद्दा विचारला जाईल, तो म्हणजे व्हायटल साईन. ते मी नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला शिकवेल. तोपर्यंत ज्याही विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला असेल त्या सर्वांनी काय करायचं आहे, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्यायचा आहे आणि चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.